नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आले मित्रांनो, 19 मार्च 2024 पर्यंत सकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे। तर आतापर्यंत मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि पोलीस भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त अपडेट आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा मित्रांनो, आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। 19 मार्च 2024 पर्यंत तर सीपी मुंबई आहे, सीपी मुंबई या ठिकाणी जवळपास मित्रांनो 37,000 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेल्या मुलांनी फॉर्म भरलेल्या 37,000 प्लस आणि मिनिटाने मित्रांनो या ठिकाणी अर्जांची संख्या वाढत आहे सीपी मुंबई या ठिकाणी आणि घंट्याने सुद्धा मित्रांनो अर्जाची संख्या हे वाढत आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर जे सीपी नागपूर आहे, तर सीपी नागपूर या ठिकाणी जवळपास 2,300 प्लस मित्रांनो आतापर्यंत फॉर्म आलेले आहे। त्यानंतर सीपी अमरावती आहे, तर सीपी अमरावती या ठिकाणी 340 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर सीपी छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी जवळपास 1015 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर एसपी गोंदिया आहे, तर एसपी गोंदिया या ठिकाणी जवळपास 600 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर एसपी बुलढाणा आहे, तर एसपी बुलढाणा या ठिकाणी जवळपास 413 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर एसपी यवतमाळ या ठिकाणी जवळपास 440 प्लस आतापर्यंत जे मित्रांनो फॉर्म आलेले आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 3,900 प्लस मित्रांनो आतापर्यंत फॉर्म आलेले आहे। त्यानंतर पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृह या ठिकाणी जवळपास 7,700 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 6,535 आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृह या ठिकाणी 3,600 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक पुणे या ठिकाणी जवळपास 2,830 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर SRPF जालना आहे, तर SRPF जालना या ठिकाणी जवळपास 2,270 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे। तर एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचे असं सुद्धा कमेंट असते की सर आम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे। तर एक लक्षात ठेवा, ज्यांची सुद्धा मित्रांनो प्रॅक्टिस नसेल तर त्यांनी जे मित्रांनो मुंबई या ठिकाणी भरू शकता, कारण की मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सर्वात लेट होणार आहे, सर्वात शेवट होणार आहे, ठीक आहे। जर तुमचं मित्रांनो प्रॅक्टिस वगैरे काही नसेल, तुमची प्रॅक्टिस वगैरे चांगली असेल, 40च्या वरचं जर ग्राउंड असेल, तर ज्या ठिकाणी कमी अर्ज येत असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा, कारण की काय होणार आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ज येणार आहे त्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो लवकर होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर पहा SRPF गट क्रमांक पुणे या ठिकाणी जवळपास 2,830 प्लस आले। त्यानंतर SRPF जालना या ठिकाणी 2,270 प्लस आले। त्यानंतर SRPF अमरावती या ठिकाणी 2,820 प्लस मित्रांनो अर्ज आतापर्यंत आलेले आहेत। त्यानंतर SRPF संभाजीनगर, SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी जवळपास 1,050 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे। त्यानंतर नागपूर चालक आहे, नागपूर चालक या ठिकाणी 360 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर जालना चालक आहे, तर जालना चालक या ठिकाणी 280 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर परभणी चालक आहे, परभणी चालक या ठिकाणी आतापर्यंत 440 प्लस मित्रांनो अर्ज आले। तर एवढे जे मित्रांनो अर्ज आलेले आहे, फॉर्म आलेले आहे या जिल्ह्यामध्ये आणि मिनिटां मित्रांनो घंट्यानं अर्जांची संख्या वाढत आहे, ठीक आहे। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म जरी भरला असेल तर त्यांनी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या कोणत्याही व्हिडिओखाली कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो मदत होणार आहे, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरून टाका, फॉर्म भरून टाका, कारण की समोर एकदम साईड मित्रांनो स्लो होणार आहे। मागच्या भरतीमध्ये सुद्धा साईड एकदम स्लो झाली होती, मागच्या वर्षीची जी पोलीस भरती होती 18,000 प्लस जागांसाठी, ठीक आहे। तर लवकरात लवकर मित्रांनो फॉर्म भरून टाका, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही आहे, ठीक आहे, अडचण वगैरे येणार नाही आहे। तर पहा मित्रांनो, एवढ्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फॉर्म आलेले आहे, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।